Hello, good morning students. In the last lecture, we learned about how we can make a mind mapping. For this, we saw two examples of the thought of Sir Ken Robinson claims. केन रॉबिन्सन यांनी शाळा क्रिएटिव्हिटी किंवा निर्माण क्षमता कशी नष्ट करते याविषयी त्यांचे विचार वाचल्यानंतर त्यावर आधारित माइंड मॅप कसा तयार केला जातो तो 142 पानावर आपण बघितलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलं की गिलियन लिन ही मुलगी शाळेमध्ये ती व्यवस्थित लक्ष देत नव्हती, म्हणून तिच्या मुख्याध्यापिकेनं तिला एक समस्याप्रधान बालक विद्यार्थिनी असं घोषित केलं होतं. आणि ह्या गिलियन लिन हिला जेव्हा तिच्या आईनं एका वैद्यकीय उपचारासाठी एका डॉक्टरकडे नेलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही गिलियन वारंवार जी चुळबुळ करते किंवा फिजिगेटिंग हा एक शब्द आहे बघा पान नंबर 142वर FIDGET फिजेट म्हणजे चुळबुळ करणे, अस्वस्थ होणे. आणि ही सतत वर्गामध्ये तास चालू असताना चुळबुळ किंवा अस्वस्थ असायची. आणि म्हणून त्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्या डॉक्टरनं तिचं पाहणी केली. एका सेपरेट खोलीमध्ये रेडिओ ऑन करून संगीत चालू करून त्या गिलियन लिनची आई आणि डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी बघितलं खिडकीतून की ती गिलियन त्या संगीतावर डान्स करत होती. आणि म्हणून डॉक्टरनं सांगितलं की तुमची मुलगी ही ती आजारी नाही, ती सतत चुळबुळ करते, अस्वस्थ असते. याचा अर्थ आहे की तिचा इंटरेस्ट वेगळा आहे. आणि मग जेव्हा ती संगीतावर नाचू लागली तेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुमची मुलगी डान्सर आहे आणि ती एक सुप्रसिद्ध नृत्यांगना झाली. आणि आज वयाच्या 92व्या वर्षी ती एक कोरिओग्राफर, एक सक्सेसफुल कोरिओग्राफर म्हणजे यशस्वी नृत्य दिग्दर्शक म्हणून उदयास आली. आणि तिनं मोठमोठ्या लोकांच्या बरोबर काम केलेलं आहे. तर यामध्ये आपण काय बघितलं की एखाद्या विद्यार्थ्याचं माइंड मॅपिंग केलं, त्याच्या विचाराचं माइंड मॅपिंग केलं तर आपल्याला त्यावर इलाज काढू शकतो. म्हणजेच जे वर्तनात्मक जी समस्या वाटते किंवा आकलनाविषयी जी कमजोरी वाटते ती वरवर दिसणारी समस्या ही वेगळी असू शकते. या ठिकाणी शब्द आलेला आहे बघा, कोरिओग्राफर म्हणजे नृत्य दिग्दर्शक, ओपेरा म्हणजे संगीत नाटक, म्युझिकल ड्रामा, आणि त्यानंतर कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे आकलनविषयक कमजोरी. आता ह्या गिलियन लिन हिनं ज्या पद्धतीचं वर्तन वर्गामध्ये होतं आणि ज्यावेळी डॉक्टरनं तिचं निदान केलं तेव्हा काय दिसलं तर या ठिकाणी माइंड मॅपिंग कसं काढलेलं आहे बघा 143 पानावर बघा गिलियन लिन. आणि मग पहिला पॉईंट काय लिहिलेला आहे बघा, यंग गर्ल 8 years ऑफ एज प्रॉब्लेम स्टुडंट. सेकंड पॉईंट काय, इनएबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट म्हणजे स्वस्थ आणि लक्ष केंद्रित करण्याची असमर्थता, अक्षमता, इनएबिलिटी अक्षमता. त्यानंतर मेडिकल एक्सप्लेनेशन, त्यानंतर वैद्यकीय उपचारामध्ये काय स्पष्टीकरण झालं, डॉक्टर टर्न्ड ऑन द रेडिओ, गिलियन अलोन बिगॅन टू डान्स. जेव्हा डॉक्टरनी त्या खोलीमधून स्वतः आणि त्याच्या आईला बाहेर आणलं आणि रेडिओ ऑन केला, संगीत सुरू केलं तेव्हा ती गिलियन लिन त्या खोलीमध्ये एकटी होती अँड बिगॅन टू डान्स, ती नृत्य करू लागली. नेक्स्ट नॉट सिक, आणि काय मग निदान झालं, डायग्नोसिस काय झालं, नॉट सिक ती आजारी नव्हती बट अ डान्सर आणि ती नृत्यांगना होती. नेक्स्ट लास्ट पॉईंट,
करिअर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स. बॅलेट डान्स हा एक प्रत्येक नृत्याचा प्रकार आहे. वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. आणि मग तिनं या बॅलेट डान्सच्या संगीताच्या थिएटरमध्ये, नाट्यगृहामध्ये तिनं करिअर करायचा निर्णय घेतला आणि जगातील अनेक सक्सेसफुल दिग्दर्शक ती बनली, अनेक दिग्दर्शक बनली. स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट. आणि शाळेनं तिच्यामध्ये जे एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट होतं, म्हणजे असामान्य बुद्धी, त्याकडे शाळेचं लक्ष नव्हतं. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी तिच्या वर्तनावर माइंड मॅपिंग केलेलं आहे. तर या ठिकाणी पेज नंबर 143वर त्या गिलियन लिन या मुलीच्या संदर्भातला जो मॅप तयार केलेला आहे, या पद्धतीनं आपल्याला एखाद्या पॅराग्राफवर किंवा एका पॅराग्राफमध्ये जी चर्चा केलेली आहे, जो विचार मांडलेला आहे, त्याचा मॅप आपल्याला तयार करता आला पाहिजे. एवढा भाग आपण गेल्या लेक्चरला पाहिलो. आता पुढला भाग त्या फाईलीस आहे. नेक्स्ट, अ ह्यूज अमाऊंट ऑफ रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन हॅज फाउंड दॅट. ॲक्विजिशन म्हणजे ताब्यात घेणे किंवा मिळवणे. Found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas and are in fact very closely related to the specific training. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की असं संशोधन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात की जे स्किल, कौशल्य दिसतं किंवा मिळवलेलं असतं, ज्या ट्रेनिंगमधून किंवा प्रशिक्षणामधून, प्रॅक्टिसमधून, सरावातून, हे क्वचितच सर्वांपर्यंत पोचतं. आणि खरं तर ते त्या विशिष्ट प्रशिक्षणापुरतंच मर्यादित असतं आणि ते लोकांच्यापर्यंत जात नाही. म्हणजे जे कौशल्य प्रशिक्षण किंवा प्रॅक्टिसने मिळवलं जातं ते लोकांच्यापर्यंत पोचत नाही आणि त्या विशिष्ट प्रशिक्षणापुरतंच मर्यादित राहतो. It is generally helpful and probably wrong, therefore, to talk about critical thinking skills. आता क्रिटिकल थिंकिंग स्किल्स म्हणजे अतिशय वैचारिक विचाराचं कौशल्य जे असतं किंवा असे अवघड किंवा समजायला कठीण असं जे काही विचाराचे जे काही कौशल्य आहे, हे कौशल्यसुद्धा यावर बोलणं हे किंवा ह्याविषयीचा विचार करणं हे बऱ्याच वेळा चुकीचं ठरू शकतं. इट इज सर्टनली अनहेल्पफुल म्हणजे अजिबात उपयोगाचं नाही. अँड प्रॉब्ली रॉंग देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. क्रिटिकल थिंकिंग स्किलवर बोलणं हे चुकीचं आहे. कारण बघा, क्रिटिकल थिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स. तर क्रिटिकल थिंकिंग करणं हे अनेक महत्त्वाच्या विद्याशाखेमध्ये महत्त्वाचं असतं. डिसिप्लिन म्हणजे इथं अर्थ आहे विद्याशाखा, अभ्यासाची जी काही वेगवेगळ्या शाखा असतात, फॅकल्टीज. क्रिटिकल थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स म्हणजे अनेक विद्याशाखांचा हा एक महत्त्वाचा भाग असतो. अँड इफ यू आस्क डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग, यू मे वेल फाइंड कन्सिडरेबल सिमिलॅरिटीज इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन्स अँड हिस्टॉरियन्स. डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स म्हणजे काय? ब्रँचेस ऑफ नॉलेज. डिसिप्लिनरी म्हणजे ब्रँचेस ऑफ नॉलेज, यातील तज्ज्ञ म्हणजे ज्ञानाच्या ज्या विद्याशाखा आहेत त्यामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ लोक आहेत त्याला डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स म्हणतात. आणि त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की क्रिटिकल थिंकिंग याचा अर्थ त्यांनी सांगतात की हे मॅथमॅटिशियन्स किंवा हिस्टॉरियन्स गणिततज्ञ किंवा इतिहासतज्ञ या दोघांच्यामध्ये समान क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला मिळेल. द टेम्पटेशन म्हणजे मोह, आकर्षण, अट्रॅक्शन. द टेम्पटेशन इज देन टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. आणि खरं तर त्या दोघांचं जेव्हा आपल्या विषयावरचं जेव्हा तुम्ही वर्णन ऐकाल तेव्हा तुम्हाला ते समान वाटेल, पण ते समान नसतं. द सेम इज ट्रू ऑफ क्रिएटिव्हिटी.
आणि क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत सेमच आहे, तसंच आहे. निर्माण क्षमता जी आहे ते बाबत या बाबतीत सुद्धा ते सत्य आहे. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? ही एक सिंगल गोष्ट नाही, एक बाब नाही. खरं तर ते होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस, अनेक समान गोष्टींचा तो संग्रह असतो, बट डिफरंट प्रोसेसेस, पण त्याच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या असतात. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. जे गणितामध्ये जे क्रिएटिव्हिटी किंवा निर्माण क्षमता आहे, नवनिर्माण क्षमता आहे, ती हे व्हिज्युअल आर्ट म्हणजे या कला शाखेमध्ये नसतं. का जीवनकलेमध्ये त्यामध्ये जे क्रिएटिव्हिटी असतात त्या आणि गणितामधल्या क्रिएटिव्हिटी ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2 + 2 = 3 दॅट इज नॉट बीइंग क्रिएटिव्ह. म्हणजे एखादा गणिताचा विद्यार्थी जो आहे त्यानं जर क्रिएटिव्हिटी करायचं ठरवलं तर 2 + 2 = 3 हे त्याची क्रिएटिव्हिटी निर्माण क्षमता होऊ शकत नाही. इट इज जस्ट सिली सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. कारण तो मूर्खपणाची बाब असेल, कारण तो विद्यार्थी जो आहे तो मॅथमॅटिक्स सोडवत नाही, गणित सोडवत नाही, असा तो अर्थ आहे. क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज ऑफ अ फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. आणि क्रिएटिव्हिटी नवनिर्माण क्षमता जी आहे त्यामध्ये कशासमोर होतो? इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज ऑफ अ फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. तो क्रिएटिव्हिटीमध्ये एखादी व्यक्ती त्या विषयाच्या मुद्द्याच्या कडेवर, एज म्हणजे कडेवर असू शकते, त्या एरियाच्या किंवा त्या भागाच्या त्या विषयाच्या कडेवर असू शकते, दिसते, पण त्याचा तो भाग असते, त्याच विद्याशाखेचा की त्या विचाराचा त्या विषयाचा ती भाग असू शकते. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century skills such as problem solving, communication and learning how to learn. आता याच पद्धतीचे जे मुद्दे आहेत, वादाचे मुद्दे किंवा बोलण्याचे मुद्दे, आर्ग्युमेंट म्हणजे बोलण्याचे मुद्दे, विवादाचे मुद्दे. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century skills. आता 21व्या शतकातील जे काही कौशल्य आहेत त्या बाबतीतसुद्धा अशा वादाचे मुद्दे येऊ शकतात. उदाहरणार्थ प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे हे 21व्या शतकातील कौशल्य, स्किल्स कोणते आहेत? प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्या निराकरण करणे, कम्युनिकेशन, दळणवळण, अँड लर्निंग हाऊ टू लर्न, आणि आकलन किंवा शिकायचं कसं हे शिकणे. देर इज सम एव्हिडन्स दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क वेल विथ अदर्स इन वन सिटिंग मे बी more effective doing so in other settings. So some transfer is definitely possible. या ठिकाणी पुढला मुद्दा काय दिलेला आहे? There is some evidence that students who learn to work well with others. या ठिकाणी एक गोष्टीचा पुरावा आहे की जे विद्यार्थी की चांगलं काम करायला शिकतात इतरांच्या बरोबर एका गोष्टीमध्ये, तेच विद्यार्थी इतरांच्या बरोबर चांगलं परिणामकारक काम करू शकतात. म्हणजेच काही गोष्टींचं रूपांतर, ट्रान्सफर हे नक्कीच शक्य आहे. पुढल्या पानावर बघा, पान नंबर 142. हाऊएव्हर द रिअली इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द रिसर्च इन दिस एरिया इज दॅट if you want students to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classrooms. If you want students to think critically in history, you have to teach this in history. म्हणजेच जरी हे असं असलं, म्हणजे एक विद्यार्थी दुसऱ्या एरियामध्ये चांगलं इफेक्टिव्ह काम करू शकतो हे जरी शक्य असलं तरी, however the really important message from the research इन दिस एरिया, आता या भागामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा एक संदेश कोणता आहे तर, इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स,
तुम्हाला जर काय विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्समध्ये गणितामध्ये क्रियाशील व्हावं असं वाटत असेल तर यू हॅव टू टीच धिस इन मॅथमॅटिक्स क्लासरूम्स. तुम्हाला ते गणिताच्या वर्गामध्ये शिकवायला पाहिजे. इफ यू वॉन्ट स्टुडंट टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, काही विद्यार्थ्यांनी इतिहासामध्ये क्रिटिकली विचार करावा, अतिशय वैचारिकपणे किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करावा असं तुम्हाला इच्छा असेल तर यू हॅव टू टीच धिस इन हिस्ट्री. तुम्हाला ते इतिहासाच्या संदर्भात शिकवायला पाहिजे. तर हा माइंड मॅपिंगमधील वेगवेगळे विचार कशा पद्धतीनं सांगता येतात, सिद्ध करता येतात एवढा भाग आपण आज बघितला. या ठिकाणी आपण इथंच थांबूया. हा पान नंबर 143 आणि 144 भाग वाचा आणि समजून घ्या. थांबूया आपण.